गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम ॲनिमालिया मधील सेकंड फायलम शिकणार आहोत आणि त्या फायलमचं नाव आहे फायलम निडारिया. लास्ट लेक्चरला आपण पहिला फायलम शिकलो होतो, फायलम पोरीफेरा ज्याचं नाव होतं. त्याच्याही अगोदर आपण ॲनिमल किंगडम मधील ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी वापरलेले वेगवेगळे क्रायटेरिया पाहिले आणि त्या क्रायटेरियांचा वापर करूनच आपण हे फायला तयार केलेत. आपण पाहतो की ॲनिमालिया किंगडम मध्ये दोन महत्वाचे ग्रुप केले जातात, एक नॉन कॉर्डेटा आणि दुसरा कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा मध्ये असे सर्व फायला आहेत की ज्या फायलामधील ॲनिमल मध्ये नोटोकॉड अब्सेंट आहे आणि त्यापैकीच एक फायलम आपण लास्ट लेक्चरला शिकलो, तो म्हणजे पोरीफेरा. आणि दुसरा फायलम आज आपल्याला शिकायचा आहे. दॅट फायलम इज कॉल्ड ॲज अ फायलम निडारिया, किंवा याच फायलमला आणखीन एका नावानं ओळखलं जातं. दॅट नेम इज अ फायलम सिलेंट्रेटा. आता निडारिया किंवा सिलेंट्रेटा हे नाव का पडलं, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या काही स्पेशल सेल्स वरून आपण पाहूया पुढे जाऊन. पण सुरुवातीलाच लक्षात घ्या, हे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये काही स्पेशल प्रकारच्या सेल आहेत आणि त्या सेल्सना आपण निडोब्लास्ट असं म्हणतो. निडोब्लास्ट किंवा निडोसाइट्स, आणि त्यावरून फायलमला नाव देण्यात आलं फायलम निडारिया. किंवा या फायलम मधील प्राण्यांच्या बॉडीमध्ये एक कॅव्हिटी आहे, तिला आपण गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंटेरॉन असं म्हणतो. सिलेंटेरॉन आणि सिलेंटेरॉन असणारे ॲनिमल्स म्हणून आपण त्यांना सिलेंट्रेटा या फायलमला नाव दिलेलं आहे. बरोबर. आता या फायलम मधील प्राणी कसे आहेत, कुठे राहतात, कसे राहतात, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात यायच्या. यांचा हॅबिटाट कुठला आहे बघा. हे दोन्ही ॲनिमल्स आपल्या ओळखीचे असतील, आपण पाहिलेले आहेत. बरोबर. यापैकी एका ॲनिमलचं नाव आहे हायड्रा, दिस बिलॉंग टू फायलम निडारिया, आणि दुसरा ॲनिमल आहे तो म्हणजे जेलीफिश, ऑरेलिया आपण ज्याला म्हणतो. बरोबर आहे. हे दोन्ही प्राणी ॲक्वॅटिक हॅबिटाट मधले आहेत आणि त्यामुळे आपला पहिला मुद्दा या ठिकाणी क्लिअर होतो की यांचा हॅबिटाट काय. दिस ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक. बरं, ठीक आहे. ज्या वेळेला ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणून आपण हॅबिटाट लिहितो त्यावेळेला दुसरा प्रश्न तिथं लागूनच येतो, तो म्हणजे पाण्यामध्ये राहतात, बट इन विच टाइप ऑफ वॉटर, कुठल्या प्रकारच्या पाण्यामध्ये राहतात. तर फायलम निडारिया मधील जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल मोस्टली मरीन वॉटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोस्ट ऑफ द निडारियन्स आर फाउंड इन मरीन वॉटर. से फॉर एक्झाम्पल हा जेलीफिश हा मरीन वॉटर मध्ये पाहायला मिळतो. बट देर आर सम निडारियन्स, निडारिया फायलम मधले काही प्राणी असे आहेत की दे आर ऑल्सो फाउंड इन फ्रेश वॉटर, आणि त्यामुळेच दुसरं जे उदाहरण या ठिकाणचं हायड्राचं दाखवलेलं आहे, दिस हायड्रा बिलॉंग्स टू फ्रेश वॉटर. म्हणजे या फायलम मधले प्राणी ॲक्वॅटिक आहेत. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फाउंड इन मरीन वॉटर, बट फ्यू ऑफ देम आर ऑल्सो फाउंड इन फ्रेश वॉटर. दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, बरं, पाण्यामध्ये असणारे हे जे ॲनिमल्स आहेत, वेदर दे आर फ्री लिव्हिंग ऑर सेसाइल, तर उत्तर आहे दोन्ही प्रकारचे. देर आर सम ॲनिमल्स विच आर फ्री लिव्हिंग अँड देर आर सम विच आर सिडेंटरी, एका ठिकाणी राहणारे आहेत. हे पहा, हा जो हायड्रा आहे ना, हा हायड्रा सिडेंटरी आहे आणि जेलीफिश आहे तो फ्री लिव्हिंग आहे. पुन्हा पुढचा प्रश्न आहे, वेदर दे आर सॉलिटरी ऑर कॉलोनियल. अगेन आन्सर इज बोथ टाइप. म्हणजे काही ॲनिमल असे आहेत की जे एकटे एकटे राहतात, म्हणजे ते सॉलिटरी आहेत, मात्र काही जण या ठिकाणी कॉलोनियल आहेत. आपल्याला पुढे उदाहरण पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल ओबेलिया. ओबेलिया हा निडारिया फायलम मधला ॲनिमल आहे आणि तो कॉलोनियल आहे, म्हणजे कॉलनी करून राहतात, ते ग्रुप करून राहतात. बरोबर आहे. आणि हायड्रा, जेलीफिश सारखे जे प्राणी आहेत ना, दे आर सॉलिटरी. बघा, पुन्हा एकदा आपण मागे जाऊया. ॲक्वॅटिक हॅबिटाट मध्ये पाहायला मिळतात. दुसरा मुद्दा, मोस्टली मरीन वॉटर मध्ये आहेत, पण काही जण फ्रेश वॉटर मध्ये. जर आपल्याला फ्रेश वॉटर मध्ये सापडलेल्या प्राण्याचं उदाहरण लिहा म्हटलं तर आपण सांगणार हायड्रा हा सिलेंट्रेट फ्रेश वॉटर मधला आहे. दुसरा मुद्दा, आर दे सॉलिटरी ऑर कॉलोनियल, तर दोन्ही टाइपचे. हायड्रा इज अ सॉलिटरी, जेलीफिश इज अ सॉलिटरी, बट ओबेलिया इज अ कॉलोनियल. म्हणजे काय, दे लिव्ह इन कॉलनी, दे लिव्ह इन ग्रुप.
ते अनेक नंबरनं असतात, मोठ्या संख्येने एकत्र असतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, आर दे फ्री लिव्हिंग ऑर सिडेंटरी? सिडेंटरी मीन्स नॉन मुव्हेबल, बरोबर आहे का? तर पुढचा मुद्दा आहे, तर ते सिडेंटरी आहेत, सेसाईल आहेत, एकाच ठिकाणी राहतात, आणि काही जण मात्र त्याच्यातले फ्री लिव्हिंग आहेत. या पद्धतीनं याच्या व्यतिरिक्त आपण काही अॅनिमल्स क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया वापरले होते, ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. पहा, सिलेंट्रेटा फायलम मधले जे अॅनिमल आहेत ना, दीज अॅनिमल शो टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. आता हेच कॅरेक्टर आपण पोरीफेरा बरोबर कम्पेअर केलं तर आपल्याला लक्षात येते की पोरीफेरामध्ये सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन होतं. देर इज अ मिनिमम डिव्हिजन ऑफ लेबर, अँड ॲज कम्पेअर टू पोरीफेरा, in Nidaria there is a division of labor, and that's why in Nidaria there is a formation of tissues. टिश्यू फॉर्मेशन निडारिया मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यामुळे हे जे निडारियन एनिमल्स आहेत ना, यांच्यामध्ये आपल्याला टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. ओके, त्याच्या पुढे यांच्यातला बॉडी प्लान कुठला? These animals have only one opening on their body, and that's why their body plan is ब्लाइंड सॅक बॉडी प्लान. ब्लाइंड सॅक बॉडी प्लान, बरोबर आहे का? पोरीफेराचा बॉडी प्लान कसा होता रे? सेल ऍग्रिगेट बॉडी प्लान होता. आता इथून पुढं ब्लाइंड सॅक बॉडी प्लान. त्याच्या पुढं नंबर ऑफ जर्म लेयर किती असतात? 2 असतात. म्हणजेच निडारिया फायलम मधले जे अॅनिमल्स आहेत, दीज अॅनिमल्स आर डिप्लोब्लास्टिक. दे हॅव 2 जर्म लेयर्स इन देअर बॉडी, आणि म्हणून आपण त्यांना डिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स असं म्हणतो, बरोबर आहे? तर पुन्हा एकदा या कॅरेक्टर लक्षात घ्या. ॲक्वॅटिक आहेत, मोस्टली मरीन, फ्यू आर इन फ्रेश वॉटर. सॉलिटरी आहेत, कलोनियल पण आहेत, सिडेंटरी आहेत किंवा सेसाईल आहेत, फ्री लिव्हिंग पण आहेत. त्याच्या पुढं डिप्लोब्लास्टिक आहेत, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लान आहे. आता यांची सिमेट्री कुठली? दे हॅव रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री. हे पहा, आपण ज्या वेळेला वेगवेगळे फायला शिकतो त्यावेळेला या ज्या फायलम मध्ये किंवा प्रत्येक फायलम मध्ये येणारी जी कॅरेक्टर्स आहेत ती इतर फायलम बरोबर कम्पेअर करायची. ही कम्पेअर केली की सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. आता आपण पोरीफेरा निडारियाचं कंपॅरिझन केलं तर पोरीफेरा मधले जे अॅनिमल्स होते यांच्याकडे सेल ऍग्रिगेट बॉडी प्लान, यांचा ब्लाइंड सॅक बॉडी प्लान. त्याच्यानंतर ते जे अॅनिमल होते ते असिमेट्रिकल होते, यांच्यामध्ये आपल्याला रेडियल सिमेट्री पाहायला मिळते, बरोबर आहे का? या पद्धतीने आपण दोघांची कंपॅरिझन करू शकतो. बघा, अॅनिमल्स आर डिप्लोब्लास्टिक अँड रेडियली सिमेट्रिकल. हे डिप्लोब्लास्टिक आहेत आणि रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल्स आहेत. ठीक आहे. बॉडी प्लान, दे शो ब्लाइंड सॅक बॉडी प्लान, बरोबर आहे? आणि जेव्हा ब्लाइंड सॅक हा बॉडी प्लान असतो, देयर इज अ सिंगल ओपनिंग ऑन द बॉडी. म्हणजे बॉडी इज जस्ट लाईक अ सॅक, एका सॅक सारखी असते, की दॅट सिंगल ओपनिंग इज युज्ड ॲज अ माउथ ॲज वेल ॲज एनस. म्हणजे त्याच ओपनिंग मधून फूड घेतलं जाईल, त्याच ओपनिंग मधून फिकल मॅटर किंवा वेस्ट फूड बाहेर टाकलं जाईल. राईट साइडचा जो फोटो आपण पाहतो या ठिकाणी हायड्रा या अॅनिमलच्या बॉडीचा सेक्शन घेतलेला आपल्याला दिसतोय. याच्या वरच्या एंडला, अप्पर एंडला एक ओपनिंग आहे ज्याच्यातून फूड आत येतं, त्यालाच आपण माउथ असं कन्सिडर करतो, आणि त्याच्यातून वेस्ट मटेरियल बाहेर पडतात. दॅट्स वाय वी कॅन कन्सिडर सेम ओपनिंग ॲज अ एनस, बरोबर आहे का? आता हे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या बॉडीमध्ये एक कॅव्हिटी आहे, ऑलरेडी मी तुम्हाला ती सांगितलेली आहे. आता ही जी कॅव्हिटी आहे ना, दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी or also called as a सिलेंटेरॉन. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंटेरॉन, बरोबर? दॅट कॅव्हिटी इज युज्ड फॉर सर्क्युलेशन ऑफ वॉटर अँड डायजेशन ऑफ द फूड. वॉटर सर्क्युलेशन आणि डायजेशन साठी वापरली जाते. तिला सिलेंटेरॉन म्हटलं जातं, म्हणूनच फायलमला सिलेंट्रेटा असं पण म्हटलेलं आहे. पहा, दे कंटेन अ सेंट्रल कॅव्हिटी and this central cavity is called as a सिलेंटेरॉन or gastrovascular cavity, which help for digestion as well as for circulation. दोन्ही कामासाठी ही कॅव्हिटी मदत करते. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा,
हे जे ॲनिमल्स आहेत यांचं जे माउथ आहे ना, दिस माउथ इज कवर्ड बाय मेनी फिंगर लाईक प्रोजेक्शन्स अँड दीज प्रोजेक्शन्स आर कॉल्ड ॲज टेंटॅकल्स. यांना टेंटॅकल्स असं म्हटलं. आपण खूप खालच्या 8वी 9वी 10वी पासून हायड्राची डायग्राम काढत आलो. ज्या वेळेला आपण हायड्रा काढतो त्यावेळेला त्याची बॉडी अशा प्रकारची इलॉंगेटेड ट्युब्युलर दाखवतो. या ठिकाणी माउथ आहे अँड सराउंडिंग टू माउथ देर आर मेनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स अँड दीज स्ट्रक्चर्स आर नोन एज टेंटॅकल. बरोबर आहे का? त्याचबरोबर आपण जेली फिश काढतो. हे जेली फिश आपल्याला माहितीये दे लुक लाईक अम्ब्रेला सारखे दिसतात आणि यांच्यामध्ये सुद्धा यांच्याही माउथच्या भोवती आपल्याला अशा प्रकारचे टेंटेकल्स पाहायला मिळतात. मीन्स द माउथ इज कवर्ड बाय अ ट्युब्युलर प्रोजेक्शन्स अँड दीज प्रोजेक्शन्स आर कॉल्ड एज टेंटॅकल्स. आणखीन एक मुद्दा, हे जे टेंटॅकल्स आहेत ना, दीज टेंटॅकल्स कंटेन सम स्टिंगिंग सेल्स. बरोबर? आणि या ज्या स्टिंगिंग सेल्स आहेत दीज सेल्स आर नोन ॲज निडोब्लास्ट. यांना निडोब्लास्ट असं म्हणायचं. राईट साइडला जी डायग्राम आपल्याला दिसते ह्याच्यामध्ये हायड्राच्या माउथ भोवती असणारे टेंटॅकल्स दिसत आहेत. ह्यातल्या एका टेंटॅकलचा अपायकल पोर्शन आपण मॅग्निफाय केलाय आणि अपायकल पोर्शन वरती आपल्याला काही विशिष्ट अशा प्रकारच्या सेल पाहायला मिळतात आणि या ज्या सेल्स आहेत ना, दीज सेल्स आर कॉल्ड ॲज निडोब्लास्ट. आता याच्यातला सिंगल निडोब्लास्ट ज्या वेळेला आपण मॅग्निफाय केला त्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं. हा निडोब्लास्ट दोन्ही पोझिशनचा आहे. एकदा वापरात असताना आणि वापरात नसताना पहा, निडोब्लास्ट मध्ये एक स्टिंगिंग ॲपॅरेटस असतं आणि हे जे स्टिंगिंग ॲपॅरेटस आहे त्यालाच आपण स्टिंगला निमॅटोसिस्ट असं म्हणतो. काट्यासारखं स्ट्रक्चर आहे, हे आतमध्ये घेतलेलं असतं आणि मग ऍट द टाइम ऑफ यूज दिस स्टिंग निमॅटोसिस्ट इज गिव्हन आउट. हा बाहेर टाकला जातो. ऍक्च्युअली ह्या ज्या निडोब्लास्ट नावाच्या पेशी आहेत ना, दीज सेल्स परफॉर्म डिफरंट टाइप ऑफ फंक्शन्स. कुठलं रे? दीज सेल्स हेल्प फॉर अँकरेज साठी. दिसतोय तुम्हाला हा निमॅटोसिस्ट आहे की नाही, एखाद्या प्रे कॅप्चर करण्यासाठी पण वापरला जातो. म्हणजे हा प्रे आहे आणि या प्रे मध्ये पॉइझन इंजेक्ट करण्यासाठी या निमॅटोसिस्टचा वापर केला जातो. ऑफेन्स साठी पण वापर केला जातो किंवा डिफेन्स साठी पण वापर केला जातो. म्हणजे ज्या वेळेला टेंटॅकलच्या मदतीने हे प्रेला पकडतात, या टेंटॅकल वरती जे निमॅटोसिस्ट आहेत त्यांचे थ्रेड किंवा त्या निडोब्लास्ट आहेत त्यांचे थ्रेड या प्रेला कॅप्चर करतात, त्याला पॅरालाइज करतात, त्याच्यासाठी पॉइझन इंजेक्ट करण्याचं काम करत असतात. म्हणजे प्रे कॅप्चरिंग साठी, ऑफेन्स साठी, डिफेन्स साठी, त्याचबरोबर अँकरेज साठी, या सर्व कामांसाठी या निडोब्लास्टच्या निमॅटोसिसचा वापर केला जातो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, the mouth is surrounded by processes and these processes are known as tentacles and these tentacles help for locomotion and prey capturing. For that purpose the tentacles contain some stinging cells. बरोबर आहे? and these stinging cells are also called as nidoblasts, ज्यांचा वापर कशासाठी केला जातो? for the purpose of anchorage, offense as well as defense. आणि निडोब्लास्ट नावाच्या पेशीमुळेच निडारिया हे नाव पडलेलं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य, निडारिया फायलम हा पहिला फायलम आहे की ज्याच्यामध्ये नर्वस टिश्यू डेव्हलप झालेला आहे. पोरीफेरामध्ये नव्हता. मात्र याची जी नर्वस सिस्टीम आहे, दिस नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अ नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स थ्रू आउट द बॉडी. आणि हे जे नेटवर्क आहे ना, याला आपण नर्व नेट असं म्हणतो. दॅट नेटवर्क इज प्रेझेंट थ्रू आउट बॉडी. संपूर्ण शरीरभर आपल्याला नेटवर्क पाहायला मिळतं. त्यामुळे यांच्या नर्वस सिस्टीम बद्दल आपण एक सेंटेन्स सांगू शकतो. द नर्वस सिस्टीम इज पुअरली डेव्हलप्ड ऍज कम्पेअर्ड टू अदर फायला, फॉर्मिंग अ नर्व नेट थ्रू आउट बॉडी. संपूर्ण शरीरभर त्यांच्यामध्ये नर्व्स पासून तयार झालेली, न्यूरॉन पासून तयार झालेली एक नेटवर्क पाहायला मिळतं. दॅट फॉर्म्स द नर्वस सिस्टीम. ओके. देन द नेक्स्ट कॅरेक्टर, पुढचं कॅरेक्टर. निडारिया फायलम मध्ये जे अॅनिमल्स आहेत, दीज अॅनिमल्स शो टू टाइप ऑफ फॉर्म्स. दोन फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी एक फॉर्म आहे त्याला आपण
पॉलिप असं म्हणतो, पॉलिप. तर दुसरा फॉर्म आहे त्याला आपण मेड्युसा असं म्हणतो. पॉलिप अँड मेडुसा, दीज आर द टू डिफरंट फॉर्म्स. म्हणजे काही ॲनिमलची बॉडी ही पॉलिप फॉर्मची आहे, तर काही ॲनिमलची बॉडी ही मेडुसा फॉर्मची आहे. पहिल्यांदा पॉलिप फॉर्मचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. हे जे पॉलिप फॉर्मचे ॲनिमल्स आहेत ना, दीज आर सिडेंटरी, मीन्स नॉन मोटाईल. देअर बॉडी इज ट्युब्युलर अँड सिलेंड्रिकल. बरोबर आहे. एक्झाम्पल कुठलं? हायड्रा. बरोबर आहे. हायड्रा हा ॲनिमल, ह्याची बॉडी आपल्याला ट्युब्युलर दिसते. बरोबर आहे. हा अटॅच्ड असतो कुठंतरी बेसला, म्हणजे हा सेसाईल आहे, सिडेंटरी आहे. बरोबर. बॉडी ही सिलेंड्रिकल आहे. एक्झाम्पल आपला हायड्रा अँड ॲडम्सिया. दुसरा जो बॉडी फॉर्म आहे ज्याला आपण मेडुसा म्हणतो. मेडुसा फॉर्म मध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांची बॉडी ही अम्ब्रेला लाईक असते, अम्ब्रेला लाईक. अँड दे आर फ्री स्विमिंग ॲनिमल्स. फ्री स्विमिंग ॲनिमल्स आहेत. दे आर मोटाईल ॲनिमल्स. एक्झाम्पल जेलीफिश, ऑरेलिया. बरोबर आहे का? मेडुसा, दीज आर फ्री स्विमिंग ॲनिमल्स अँड अम्ब्रेला शेप्ड ॲनिमल. म्हणजे देर आर सम ॲनिमल्स विच हॅव ट्युब्युलर बॉडी अँड दे आर नॉन मोटाईल. आणि मग तशा ॲनिमलला आपण पॉलिप फॉर्म मधले निडारियन म्हणूया. आणि जे निडारिया फायलम मधले ॲनिमल ज्यांची बॉडी अम्ब्रेला लाईक आहे, दे आर फ्री स्विमिंग, त्यांना आपण मेडुसा टाईपचे ॲनिमल्स असं म्हणूया, मेडुसा टाईपचे निडारियन्स असं म्हणूया. या दोन प्रकारच्या बॉडी फॉर्म आपल्याला त्यांच्यात पाहायला मिळतात, ऑरेलिया किंवा जेलीफिश. ह्याच्या पुढचा मुद्दा, हे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन पाहायला मिळतं, असेक्सुअल ॲज वेल ॲज सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन दोन मेथड न होतं. एक मेथड इयत्ता 10वीला पण आपण शिकलो. दॅट मेथड इज कॉल्ड एज अ बडिंग. म्हणजे हायड्राची जी बॉडी आहे ट्यूब सारखी, या बॉडीवरती एक छोटीशी बड डेव्हलप होते. लॅटर ऑन दिस बड डेव्हलप अँड इट डिटॅच टू फॉर्म न्यू हायड्रा. या ठिकाणी आपल्याला एक बड तयार झालेली दिसते आणि ही बड डिटॅच झाली की ह्याच्यापासून नवीन हायड्रा तयार होईल. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार, व्हेन यू कट दिस हायड्रा and form two pieces, then each piece develop into new animal and this process is called as a regeneration. प्लॅनारिया हे आणखीन एक एक्झाम्पल आपण येता 10वीला शिकलो होतो, पण तो प्लॅटीहेल्मिंथिस फायलमचा ॲनिमल आहे. आणि इथं आहे तो हायड्रा, की ज्याच्यामध्ये आपल्याला रिजनरेशन पण पाहायला मिळतं. त्यामुळे पहा, रिप्रोडक्शन असेक्सुअल ॲज वेल ॲज सेक्सुअल. दुसरा मुद्दा, asexual reproduction either occur by lateral budding or occur by regeneration. lateral budding किंवा regeneration दोन्ही पैकी एका फॉर्म प्रमाणे होतं. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं? सेक्सुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. गॅमेट फॉर्मेशन न होतं. बरोबर. दे प्रोड्यूस मेल अँड फिमेल गॅमेट, they form zygote and then zygote develop into new animal. This is called as sexual reproduction. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा. निडारिया फायलम मध्ये काही प्राणी असे आहेत की जे प्युअरली पॉलिप फॉर्म मधले आहेत, म्हणजे त्यांची बॉडी पॉलिप फॉर्मचीच आहे. काही ॲनिमल असे आहेत की जे प्युअरली मेडुसा फॉर्मचे आहेत, त्यांची बॉडी मेडुसा फॉर्मचीच आहे पूर्ण आयुष्यभर. But there are some animals which show both forms. दोन्ही फॉर्म आहेत. एका जनरेशन मध्ये पॉलिप फॉर्म आहे. आता पॉलिप फॉर्म मधले ॲनिमल ज्या वेळेला रिप्रोड्यूस होतात तेव्हा तयार होणारे नवीन ॲनिमल हे मेडुसा फॉर्मचे जन्माला येतात. म्हणजे थोडक्यात सेकंड जनरेशन इज इन मेडुसा फॉर्म. आता जेव्हा मेडुसा फॉर्मचे ॲनिमल रिप्रोड्यूस होतात त्यावेळेला जन्माला येणारे नवीन ॲनिमल हे पॉलिप फॉर्मचे असतात. म्हणजे पुन्हा तिसरी जनरेशन पॉलिप फॉर्मचे. आता पॉलिप रिप्रोड्यूस होतील, मेडुसा तयार करतील, मेडुसा रिप्रोड्यूस करतील, पॉलिप तयार करतील. म्हणजे ट्युब्युलर ॲनिमल रिप्रोड्यूस होतील, अम्ब्रेला लाईक ॲनिमल तयार होतील, अम्ब्रेला लाईक ॲनिमल रिप्रोड्यूस होतील, ट्युब्युलर ॲनिमल तयार होतील. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे प्रत्येक जनरेशन मध्ये फॉर्म चेंज केला जातो, दिस इज कॉल्ड ॲज अ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. बरोबर आहे का?
आणि हे अशा निडारियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्याच्यात दोन्ही फॉर्म्स आहेत. बघा, सम निडारियन्स एक्झिबिट बोथ फॉर्म्स इन देअर बॉडी, पॉलिप एज वेल एज मेडुसा. बघा आता, दे शो अल्टरनेशन ऑफ जनरेशन, दॅट इज ऍक्च्युअली पॉलिप फॉर्मचे जे अॅनिमल आहेत दे रिप्रोड्यूस, इथं दिलंय बडिंग, म्हणजे दे रिप्रोड्यूस असेक्सुअली रिप्रोड्यूस होतील आणि मेडुसा तयार करतील. आता मेडुसानी इथं स्पर्म दाखवलेत, एग दाखवलाय, झायगोट आहे, हा प्लॅन्युला एक लार्वा आहे आणि मग ऍडल्ट तयार झालाय. याचा अर्थ काय, तर मेडुसा फॉर्म मधले जे अॅनिमल्स आहेत त्यांचं रिप्रोडक्शन कुठलं रे, तर सेक्स्युअल, आणि पॉलिप फॉर्मचे असेक्स्युअल. आणि त्यामुळे आपण सांगू शकतो पॉलिप फॉर्म ऑफ एनिमल प्रोड्यूस मेडुसा फॉर्म बाय असेक्स्युअल मेथड, किंवा पॉलिप फॉर्म रिप्रोड्यूस असेक्स्युअली टू फॉर्म मेडुसा, आणि मेडुसा फॉर्मचा एनिमल रिप्रोड्यूस होतो सेक्स्युअली टू फॉर्म पॉलिप. आणि हे जे अल्टरनेशन ऑफ जनरेशन, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज मेटाजेनेसिस. and this phenomenon is found in ओबेलिया. त्यामुळे ओबेलिया हे जे अॅनिमल्स आहेत ते दोन्ही फॉर्म मध्ये आहेत, पॉलिप आणि मेडुसा. जेव्हा ते पॉलिप फॉर्म मध्ये आहेत तेव्हा ते असेक्स्युअली रिप्रोड्यूस होतात, मेडुसी तयार करतात, आणि मेडुसी फॉर्म मधले अॅनिमल सेक्स्युअली रिप्रोड्यूस होऊन पॉलिप तयार करतात. दिस इज कॉल्ड द अल्टरनेशन ऑफ जनरेशन और मेटाजेनेसिस. क्लिअर झालं? इथपर्यंत हे जनरल कॅरेक्टर्स आपण पाहत आलो. आता आणखीन काही गोष्टी पाहायच्यात आपल्याला. याच फायलम मधले आणखीन एक ग्रुप अॅनिमलचा पाहायचा आहे, त्यांना आपण कोरल्स असं म्हणतो, की जे पॉलिप फॉर्मचे निडारियन आहेत, पण त्यांची काही गोष्टी वेगळ्या आहेत. पुन्हा एकदा लाईफ सायकल आपण पाहू शकतो. पॉलिप फॉर्म असेक्स्युअली रिप्रोड्यूस होऊन पॉलिप पण तयार करू शकतो, किंवा जर समजा एकच फॉर्म आयुष्यात असेल तर, बरं, मेडुसा सेक्स्युअली रिप्रोड्यूस होऊन मेडुसाच तयार करतो एकच फॉर्म आयुष्यात असेल तर. मात्र ज्यांच्यात अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे त्यांच्यात पॉलिप रिप्रोड्यूस होतो असेक्स्युअली, मेडुसा तयार होतो, बरोबर, आणि मेडुसा रिप्रोड्यूस होतो सेक्स्युअली आणि काय तयार करतो रे, पॉलिप तयार करतो. बरोबर आहे का? या पद्धतीनं आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन पण पाहायला मिळेल. आता पहा, निडारिया फायलम मधले काही वेगळे अॅनिमल्स ज्यांना आपण कोरल्स असं म्हणतो. कोरल्स. आता कोरल्स हे पॉलिप आणि मेडुसा सोडून काही वेगळे आहेत का, तर नाहीये. कोरल्स हे पॉलिप फॉर्मचेच अॅनिमल आहेत, पॉलिप फॉर्म मधलेच आहेत, बरोबर. फक्त त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, they bear an exoskeleton which is formed from कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट पासून, कॅल्शियमच्या सॉल्ट पासून बनणार एक्झोस्केलेटन आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. हा एक डिफरन्स आहे. आणि हे खूप फॅसिनेटिंग, खूप वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आपल्याला दिसतात. त्याचे काही फोटोग्राफ्स आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतील, की ज्याच्यामध्ये हे मोठे मोठे अॅनिमल्स दिसत आहेत ना, हे पॉलिप फॉर्मचे सिडेंटरी अॅनिमल आहेत, की ज्यांच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं एक्झोस्केलेटन आहे, त्यांना कोरल्स म्हणतो. राईट साइडला पुन्हा खूप डिफरंट कलरचे कोरल्स दिसतात. आणखीन काही फोटोग्राफ्स आपण पाहू शकतो. सी, दीज आर ऑल्सो कोरल अॅनिमल्स, की ज्यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन आपल्याला पाहायला मिळतं. यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला, तो सिग्निफिकन्स पण आहे. बघूया आपण काय. हे जे कोरल्स आहेत बघा, these are polyp type of coelenterate, polyp फॉर्मचेच आहेत, बरोबर. and they are used as a calcium supplement and for decorative art, making decorative articles as well as ornaments, बरोबर. because of having different colors, वेगवेगळे कलर्स असल्यामुळे they are very attractive, ते खूप अट्रॅक्टिव्ह आहे. त्याच्यातले एक दोन फोटोग्राफ्स आपल्याला या ठिकाणी दिसत असतील. यांच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं जे एक्झोस्केलेटन आहे, त्यामुळे अॅनिमल मेला तरी ते एक्झोस्केलेटन टिकून राहतं आणि ते डेकोरेटिव्ह पर्पज साठी वापरला जातो. हे कोरलचे कॅल्शियम कार्बोनेट क्रश करून याचा वापर कॅल्शियम सप्लिमेंट, सिरम किंवा पावडर बनवण्यासाठी वापरला जातो. दॅट हॅव मेडिकल व्हॅल्यू, मेडिसिनल व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे. कलरफुल कोरल्सचे जे अवशेष आहेत
ते डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवण्यासाठी वापरले जातात. प्लस दे आर ऑल्सो युज्ड फॉर मेकिंग ऑर्नामेंट्स और ज्वेलरी. बघा, रेड कोरल्स यांच्यापासून बनलेली ज्वेलरी पण आपल्याला राईट साइडला पाहायला मिळते. त्यांच्या खड्यांपासून बनलेली पहा, कोरल्स, रेड कोरल्स आर युज्ड टू मेक ज्वेलरी. बरोबर आहे. या कोरलचं आणखीन एक वैशिष्ट्य, हे कोरल ह्यूज मोठ्या प्रमाणात वाढतात सी शोअरला अँड दे फॉर्म रिफ्स, खडक बनवतात. कोरल रिफ ऍक्च्युली ही एक वेगळीच इकोसिस्टीम आपल्याला ओशियनच्या फ्लोअरला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये सी शोअरला मोठे कोरल रिफ्स तयार झाले असतात आणि त्यामुळे येणाऱ्या ज्या मोठ्या लाटा आहेत, टाइड्स आहेत, त्यांना अडवण्याचं काम ह्या रिफ्स करतात आणि सी शोअरचं प्रोटेक्शन करत असतात. बरोबर आहे का? ही वैशिष्ट्य कोरल ॲनिमलची, म्हणजे पॉलिफॉर्मचे सिलेंट्रेट, बट बिकॉज ऑफ देअर एक्झोस्केलेटन दे लुक डिफरंट अँड दे हॅव डिफरंट टाइप ऑफ सिग्निफिकन्स. वेगळ्या प्रकारचा फायदा त्यांचा आपण करून घेऊ शकतो. या फायलम मधली इतर काही उदाहरणं पहा. आता तेच पुन्हा येत आहेत. हायड्रा, देन ऑरेलिया जेलीफिश, आता हा फायसेलिया. इट इज कॉल्ड एज अ पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, अटॅकिंग असतो हा. पुढचा हा ऍडम्सिया, किंवा ज्याला आपण सी ॲनिमोन असं म्हणतो, पॉलिफॉर्मचा ॲनिमल आहे, सिडेंटरी आहे. माउथ इज ऑल्सो कवर्ड बाय टेंटॅकल्स. त्याच्या पुढे हे कोरल्स दिसत आहेत, ब्युटिफुल कोरल. हे पहा, एक डायप्लोरिया, त्याला आपण ब्रेन कोरल म्हणतो. द सरफेस अपीयर लाईक द सरफेस ऑफ ब्रेन. अँड गॉर्गोनिया, दॅट इज कॉल्ड एज अ सी फॅन. इट लुक्स लाईक अ फॅन. बरोबर आहे, ह्याला सी फॅन म्हटलं जातं. हे कोरलची काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, या ठिकाणी हा सेकंड फायलम संपतो. नेक्स्ट लेक्चरला आणखीन आपण एक छोटा फायलम शिकणार आहोत, अँड दॅट फायलम इज कॉल्ड एज अ फायलम टिनोफोरा. आजच्या लेक्चरमध्ये मात्र आपण याच ठिकाणी थांबू.